पंढरीच्या पांडुरंगाला मात्र भेटायला गेले, बरेच जण गेले. पण आपलं भजन आहे कशाला जावं दुरून, आपलं घरीच पंढरपूर. जे लोक पंढरपूरमध्ये गेले ना, का हो काय झाले, हरिओम. जे लोक पंढरपूरमध्ये गेले ना ते शरीराने गेले, आणि आपण इकडे राहून सुद्धा पंढरपूरमध्ये. म्हणून मात्र एकादशी छोटी असो किंवा मोठी असो, एकादशीच्या दिवशी मात्र बाबाजी भगवान महाविष्णूची आरती घेत नव्हते. आम्ही सहज विचारलं, आज एकादशी, लगेच घाली लोटांगण वंदनाच्या वेळांना पहिने रुपये त्याचे. बाबाजी असं का होणं? ते म्हणले प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जिवंत भाव जागृत असला पाहिजे, भाव जिवंत असला पाहिजे. ते म्हणून भाव जिवंत पण मरेल पण आहे का? मग भाव जिवंत आणि मरेल पण भाव आहे, म्हणजे मृत्यूदायक तो, त्याच्यामध्ये काही रसच नाही. देवाला नैवेद्य देताना खरोखर मात्र देवाला पण भूक लागली असेल असं म्हणणारा भाव जिवंत आहे. पण तिथं मात्र जर समजा देवाला नैवेद्य देताना हातावरती पाणी घेऊन म्हणलं देव काय खातो काय, हा जिवंत भाव नाही. मग तशाच पद्धतीनं आपण 2 दिवसापूर्वी सांगितलं, आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वर सगळं करून घेत असतो. आपण सगळं निमित्त आहे, करता करूता परमेश्वर आहे. कोणाचे असत्य हे जग चाले, कोणाचे असत्य हे जग बोले, त्या परमेश्वराच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही न आले, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा आलंच नाही. मग आपण जर समजा एकादशीच्या दिवशी सगळ्याकडून एकादशी घडली पाहिजे, सगळ्याकडून एकादशी घडली पाहिजे, सर्वांकडून एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे. पण आता शक्य आहे का हो? काहीचे घोरं ढोरं कोंबड्या झोंबड्या कांदे लावून काय सगळ्या गोष्टी मात्र जर पंढरपूरच्या वारीला 2 महिने जायचं म्हणले हे काही शक्य नाही. परंतु एक नुसती आठवण केली तरी, नुसती आठवण केली तरी तिथं पोचतो आपण. आठवण केली तरी तिथं पोचतो. 2 जण मित्र होते, 2 जण मित्र होते, म्हणून 2 जण मित्र, ते 2 जण मित्र निघाले कीर्तनाला. पण जवळच्या गावामध्ये होता तमाशा. एक गेला तमाशात, एक गेला कीर्तनात, एक गेला तमाशात, एक गेला कीर्तनात. जो कीर्तनात बसला ना तो म्हणायचा आता असं वग असल, असं नाच असेल, असा तमाशा असेल. कीर्तनात बसूनच तमाशाचं चिंतन करायचा. आता टीव्ही स्टार बाबा होता, म्हणजे टीव्ही मध्ये दिसणारा बाबा होता. जो तमाशात बसला तो म्हणायचा असा अभंग असेल, अशी चाल झाली असेल, असा मृदुंग वाजवणार असेल, असं पेटी वाजवणार असेल, असं भारी गायन असेल. म्हणजे तमाशात बसणारा कीर्तनाचं चिंतन करत होता आणि कीर्तनात बसणारा तमाशाच. मग योगाने दोघांचा मृत्यू झाला. पण इथं काय झालं? कालांतराने बघा, तेव्हाच नाही झाला, कालांतराने झाला. त्यांच्या आयुष्यातला तो क्षण अविस्मरणीय राहिला.
म्हणून आता तुम्हाला सांगण्यासाठी मात्र तो वागायला आला का कीर्तनात बसणाऱ्याला घ्यायला यम आली, यम. आणि तमाशात बसणाऱ्याला देवाचे दूत आले, देवाचं विमान. तिला प्रश्न पडला का बा मी तर कीर्तनात होतो, मग यमाचे दूत मला का घ्यायला आले? मी तर कीर्तनाला होतो ना. अरे तू कीर्तनाला होता पण शरीराला होता, मनाने तमाशात होता. आणि जो तमाशात होता त्याला देवाचे दूत घ्यायला आले. त्याने प्रश्न केला, मी तर तमाशात होतो, देवाचे दूत मला घ्यायला. अरे भाऊ, तो तमाशात बसेल असतानाच मनाने कीर्तनात होता. म्हणून मात्र ते. मग आता काही वारीला गेले ना, वारीला गेलेल्यांचं मन मात्र घरी असेल, मन मात्र घरी असेल. लोकांचे कांदे लागवड सुरू झाली असेल, रोप आले असेल, तंबटे लावणं चालू असेल, हे झालं असेल, ते झालं असेल, पाऊस पडतो का नाही, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. मग आता असं आषाढी वारीला गेलेले काही गोष्टी मात्र त्यांच्या अजूनही आठवत येत नाही बरं का पंढरपूरमध्ये एवढी गर्दी का? भक्त पुंडलिकाचं दर्शन, नंतर पांडुरंगाचं दर्शन. पण त्यांना सुद्धा माहिती नाही का एवढी गर्दी का? पंढरपूर पावन कोणी केलं? आणि पंढरपूर पावन कशापासून झालं? जो मात्र घरीच राहून हे चिंतन करान का भक्त पुंडलिकाने आईवडिलाची सेवा केली, आईवडिलाच्या सेवेतून पंढरपूर पावन केलं. पुंडलिक तर पंढरपूरमध्ये भक्त पुंडलिकाचं दर्शन आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचा हा योगायोग. पहिले आख्यायिका मात्र पांडुरंगाचे काय, भक्त पुंडलिकाची आख्यायिका. आई बापाच्या गळ्याला दोरीन पुंडलिक तीर्थयात्रा करी, आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी पुंडलिक तीर्थयात्रा करी. परंतु असं करत असताना तरी पण तुम्ही म्हणाल मग आता असा कार्यक्रम होता तरी पण फक्त पुंडलिकाने पंढरपूर कसं काय पावन केलं बा? आता ही कथा येते, इथं कथा म्हणजे एकदम चित्र डोळ्यासमोर दिसत. अनुष्ठान बाबाजी पण सांगत होते आणि आपण त्याच दृष्टिकोनातून वसतिगृह सुरू केलं का बाल्य अवस्थेत मात्र जसे संस्कार मात्र टाकता येईल तेवढे संस्कार टाका. पुढे भविष्यामध्ये ते उपयोगी पडणार आहे. त्याला देव कळन, धर्म कळन, आई वडील कळल, त्याला सगळ्या गोष्टी मात्र. पण बाल्य अवस्थेत संस्कार टाकलेत. तसा भक्त पुंडलिक होता, लाडका होता आणि श्रीमान घराण्यातला होता. असं वाटलं बा मोठा झाल्यावर करीन देवाची देवपूजा, मोठा झाल्यावर करीन देवाची देवपूजा. पण कशाची देवपूजा, कशाचं काय बा? कामही करीना आणि देवपूजाही करीना. जबाबदारी आपल्या अंगावरती पडण्याची वेळ आली तरी परंतु नाही. माझ्या वडिलांना वाटलं याचं लग्न करून दिलं का मग तरी लागन सुईला, मग तरी लागन सुईला. लग्न करून दिलं पण काच सुईला. लग्न करून दिलं तर तो नुसतं गप्पाच मारायचं. गप्पा मारता मारताच मात्र दिवस कुणाकडे निघून जायचा, ताण भुके सोडून जायचं बायको बरोबर गप्पा मारता मारता. मग जर समजा गप्पा मारता मारता जेवणाची वेळ झाली तर जेवण दोघांसंगच करायचे. गप्पा मारता मारता वेळ होऊन गेला तर धुनच दोघं धुवायचे संग मग. आणि अशीच वेळ झाल्या एकानं भांडी घासायची आणि एकानं धुणं धुवायचं.
ते भक्त पुंडलिक काही भांडे घसू लागायचं, बंडे घसू लागायचं. नाही तर मग एखाद्याच मात्र घसा तुम्हीच भांडे, भक्त पुंडलिकच भांडे घसायचं, कधी कधी धुनाय धुयाचा. हे मात्र आईने पाहिलं आणि आईला मात्र ते काही देखून सण झालं नाही. बाईचं कर्तव्य असतं ते बाईनं पार पाडलं पाहिजे. तिथं मात्र आईनं ते चित्र पाहिलं म्हणून मात्र 2 शब्द सासूबाई म्हणून मात्र ह्या नात्यानं बोलले असेल, सासूबाई या नात्यानं बोलले असेल. परंतु एवढा राग तवा तवानं मात्र तुमच्याही बोलली, तुमच्याही बोलली, तुमच्याही बोलली, तुमच्याही बोलली, लागले हातपाय आपटायला. आता तिथं काय काम आणि क्रोध, काम आणि क्रोध. ज्याने काम व्यवस्थित नाही केलं की त्याच्या मनात क्रोध निर्माण होतो, त्याच्या मनात क्रोध निर्माण होतो. आणि काम इच्छा पूर्ण नाही झाली का तिथे पण क्रोध निर्माण होतो. आणि काम इच्छाच्या वेळी जर दुसऱ्याने तर एकमेकाची काही चाहटळी केली ना तिथून क्रोध निर्माण होतो. सांसारिक जीवनामध्ये ना या गोष्टी खूप सांभाळाव्या लागते बरं. म्हणून वादविवाद होण्याचं कारण हे. तर अशा पद्धतीनं मात्र जेव्हा भक्ती पुंडलिकाला मात्र फातपाय आपटून मात्र आपल्या बाईनी मात्र ते सांगितलं का तुमची आई बोलली, तुमची आई बोलली, तुमची आई बोलली, तुमची आई बोलली. एवढा राग आला, एवढा राग आला आईवडिलांना नाही ते बोलले. कारण की माणूस प्रेम माणसाला अंध करत असतं, प्रेम माणसाला अंध करत असतं. समोर कोण आहे हे दिसत नाही, म्हणजे दिसतं बा तर सुचत नाही. म्हणून मात्र या गोष्टीमध्ये आई वडिलांना नाही ते बोलले. आई वडील मात्र समजायला गेले, अरे तरी मात्र काही समजेना. शेवटी आई वडिलांना रागाने आता पूर्वीच्या काच्या पिशन बिशकाच्या आईच्या पातळामध्ये आईचे कपडे, वडिलांच्या धोतरामध्ये वडिलांचे कपडे गठुड्यामध्ये बांधले. आधी एक डब्बं होतं, कडीचं डब्बं. ते डब्बं आणि ते कपड्याचं गठुडे मात्र पहिल्या सुरुवातीला घरामध्येच मात्र लाथा बोक्यानं आणलं. नंतर मात्र कपडे फेकले आणि ते डब्बा, कडीचा डब्बा आणि ते काही होतं ते मात्र फेकून दिलं. आणि कमरात लात मारून मात्र वट्टा इतका उंच होता, या वट्ट्यावरून लात मारून खाली ढकलून दिलं. आई वडील खाली पडेल असताना मात्र त्याच्या पाया पडत होते, भक्त पुंडलिकाच्या पाया पडत होते. बघ पुंडलिका, असं नको रे करू, तुझ्यासाठी काय केलं नसं. आई वडिलांचं जीवन, आई वडील मुलासाठी काय करतात हे आपण डोळ्याने पाहतोय. मुलगा जर जेवलं नाही तर आई पण जेवत नाही, मुलगा झोपलं नाही तर आई पण झोपत नाही. आपल्या तोंडातला घास काढून मात्र मुलाच्या तोंडात घालतात, आपल्या अंगावरचं पांघरून काढून मात्र मुलाच्या अंगावरती टाकतात. आई बाळाला मांडीवरती घेऊन मात्र अशा पद्धतीनं सांभाळते. आणि त्याच वेळेला जर जेवणाला बसले ना बाळाने मांडीवरती शी केली तरी मात्र ते 2 चून त्याच ताटावर येऊन बसते. हे सगळं चित्र मात्र भक्त पुंडलिक विसरून गेला काम वासनेतून. लहानपणीच मात्र बाल्य संस्कार नाही, पण काही गोष्टी ना काही दिवसानं मात्र ही गोष्ट लक्षात येते, पण वेळ टळून जाते मग लक्षात येते. आई वडिलांना घराच्या बाहेर काढून दिलं. आई वडील पाया पडत होते, विनंती करत होते, तरी परंतु जा, जिकडे तुमचं काळं पांढरं असेल तिकडे जा, असं म्हणून मात्र भक्त पुंडलिकाचे आई वडील निघाले. जाता जाता मात्र काहीतरी अंतरावरती जात असताना आई वडील मागे वळून पाहत होते. आता तरी आवाज देईल, आता तरी आपल्याकडे येईल, परंतु नाही.
कितीतरी अंतरावरती जात असताना सुद्धा मात्र भक्त पुंडलिकानी हातही वर केला नाही, पाहिलं सुद्धा नाही. दोन्हीने एकमेकांनी हातात हात घेतला, चला जिथं उजड तिथं उजड असं म्हणून मात्र निघेल. बऱ्याच दिवसाच्या प्रवासाने रात्र झाली, तिथं मुक्कामाला राहून जावं. भूक लागली तर 4-2 घरं मात्र मागत 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 आपलं सकाळची, दुपारची आणि संध्याकाळची भाकरीची व्यवस्था करावं. या पद्धतीनं प्रवास त्यांचा चालू होता. कालांतराने त्या ठिकाणी आईची डोळे गेली. वडील पुढं, आई मागं, खांद्यावरती हात ठेवून मात्र चालत होते. आईला दृष्टी नाही ना, म्हणून मात्र दोन्ही गठुडे मात्र आईच्या खांद्यावरती गठुडं, वडिलांच्या खांद्यावरती गठुडं, आईच्या खांद्यावरती हात ठेवून त्या आधाराने चालत. पुढं पुढं मात्र पुन्हा एकदमच मात्र भीत आंधळे झाल्यामुळं एक काठी घेतली. ती काठी मात्र वडिलांनी धरायची, त्या काठीला धरून मात्र मागं मागं चालायचं. त्या पुढं त्यांना पण दिसाना. जेव्हा मात्र बाबांचे पण डोळे गेले ना, त्या टायमाला ते एका महादेवाच्या मंदिरामध्ये बसले. एक जोपर्यंत दृष्टी आहे, जोपर्यंत दुसऱ्याचं घर दिसतं ना, तोपर्यंत दुसऱ्याच्या घराच्या समोर जाऊन मात्र भिक्षा मागता येत होती. पण जेव्हा मात्र रस्त्यात असणारे दगड कोगडं काटे कुठे आणि दुसऱ्याचे घर दिसना, त्या टायमाला त्यांनी एका मंदिराच्या समोर मात्र बसून भिक्षा मागायला सुरुवात केली. तिथं आपली एक तारी होती. या पद्धतीनं तरच भजन म्हणायचे. आता तुम्हाला माहिती, सगळ्यांना यात्रा कोणी कोणी पाहिली असून, प्रत्येक बऱ्याच जणांनी पाहिलं. समोर मात्र भिक्षा मागणाऱ्याच्या समोर मात्र ताट ठेवलेलं राहतं. लोक काही टाकेते, सगळे सारखे नाही, 5 बोट सारखे नाही. कोणाची मनस्थिती कोणाची मनस्थिती कशी, काही काही चेष्टा करते, दगडे टाकीते, खडे टाकीते. त्या टायमाला ते खडे उचलून पाहायचं चापून मात्र, पण चापून मात्र काही दे नाही दिसलं, वास घेऊन पाहायचं. डोळ्याने दिसतच नाही ना, नाही वास आला तर मात्र तोंडात टाकून पाहायचं. अशी परिस्थिती मात्र कधी कधी भिकाऱ्याची असते. आणि तसाच प्रसंग मात्र त्या पांडुरंगावरती आला. म्हणजेच भक्त पुंडलिकाच्या आईवडिलांवरती आला. आणि मग मात्र इकडं हे मात्र जेव्हा काही दिवसांनी मात्र समजलं का झाडावर आपल्यालाच लागतं, कुत्री आपल्यालाच हाणावं लागते, भांडी आपल्यालाच घासावं लागते, कपडे आपल्याला धुवा लागते, स्वयंपाक आपल्यालाच करावा लागतो. मग दोघांनी सांगितलं, तीच म्हणली, काय म्हणली हो, भक्त पुंडलिकाची बाई म्हणली, अहो आपले आई वडील बरे होते ना, कुत्र्याला आणलं असतं, पाणी आणलं असतं, स्वयंपाक केला असता त्यांनी, तर आपण गप्पा मारायला वेळ मिळाला असता आपल्याला. जा आणा त्यांना शोधून, असं म्हणून मात्र भक्त पुंडलिकाला 2-4 भाकरी बांधून दिल्या. भक्त पुंडलिक आई वडिलाच्या शोधाला निघाला. आई आई बाबा बाबा म्हणत म्हणत सगळ्या जंगलामधून इकडून तिकडून मात्र पळा सुटायचा. कोणाला विचारायचा, माझे आई बाबा दिसले का, माझे आई बाबा दिसले का, असं करता 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 हे सगळे वारीला गेले. आपले आई वडील जर घरी उपाशी राहिले तर वारीत पांडुरंग भेटेल का? हा विचार मात्र आपल्या मनात आला पाहिजे का भक्त पुंडलिकाने आई वडिलाच्या सेवेतून पंढरपूर पावन करून टाकलं आणि आपल्या आई वडिलांवरती कामाची जबाबदारी सोपवून जर आपण वारी केली तर ती काय भावात पडणार आहे? पण तुम्ही आई वडिलाची सेवा करून आपण आपलं काम निभावलं तर पंढरीत न जाता आपली वारी सिद्ध होईल. पांडुरंग आपल्याला घरी भेटायला येईल. पांडुरंग आपल्याला घरी भेटायला नाही येणार का? म्हणून येता एकादशीच्या दिवशी मात्र भगवान महाविष्णूची आरती घेत नाही. इथं बाबाजीने सुंदर असं सांगितलं,
आपल्या स्वतःसाठी मात्र पांडुरंगाला धावपळ करायला लावायची नाही. पांडुरंगाला धावपळ करायची लावायची नाही, थकवायचं नाही पांडुरंगाला. त्याला जिवंत भाव म्हणते. दुसरा जिवंत भाव काय? एक आपल्या गगनगिरी महाराजांचा सरला भेटते. आपण म्हणत नाही का सहज इथं काय गगनगिरी महाराज सप्ताह काय 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 गंगागिरी बाबाचा इथं काय गंगागिरी का असं का म्हणतो आपण नेमकं? त्यांच्या महाप्रसादासाठी मात्र 2 तुपाचे डबे कमी पडले होते. गगनगिरी महाराजांनी सांगितलं का बा नदीकडून उसने 2 तुपाचे डबे घेऊन या. आता आपल्यासारखं म्हणून काय येडे हो, नदीकडे तूप देईल का आपल्याला? नदीकडे तूप देईल आपल्याला? काय येडे आहे हो. परंतु मात्र गुरुवाक्यम सदा सत्यम एकम परम पदम. गुरु आज्ञा गेले आणि नदीच्या पात्रातून मात्र 2 डबे पाण्याचे भरून आणले, पण ते तुपाचे झाले. कार्यक्रम करून घेतला आणि तेवढ्यात मात्र तो स्वयंपाक होतो तर मात्र पुन्हा तुपाचे डबे आले. भक्तांनी आणले, म्हणले गंगामय्याचे 2 तुपाचे डबे देऊन या. आता 2 तुपाचे डबे देऊन या म्हणले भक्तांनी, मात्र 2 तुपाचे डबे पाण्यात सोडून दिले. होतो आपण म्हणलं असं काही येडे माणसं आहे भाई, पाण्यात तूप ओतून दिलं. पण पाण्याचं तूप झालं हा एक चमत्कार. आणि जिवंत भाव तिच्याकडून उसने आणले ना, हे दोन्ही तुपाचे डबे गंगामाईचे देऊन या. हा जिवंत भाव विश्वास. तशाच पद्धतीनं आपण भगवान महाविष्णूची आरती घेतली. पांडुरंग मात्र पंढरीमधून धावपळ करीत मात्र आपल्याकडे येवाच लागणार आहे, येईल. पण बाबाजींनी सांगितलं आज आपण जर समजा आता उद्या एकादशी आहे, भगवान महाविष्णूची आरती जर नाही घेतली ना, त्या टायमाला ज्याच्या मनामध्ये येईल ना आज एकादशीवर त्याला पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन होईल. आठवण मात्र एखादा बारे देत असला ना, तिकडं बारे देत असला कांद्या वांग्याला, आणि आपल्या इकडं मात्र म्हणलं बा आज एकादशी झाली, गाली लुटांगण वंदन चरण, हे आज विष्णूची आरती घेतली, विष्णू भगवानची आरती घेतली, मग आज एकादशी का नो झालं दर्शन. त्याला बारी देता देता गोठा साफ करता करता एखाद्या डब्याला जाता जाता झालं दर्शन त्याला. म्हणजे काही गोष्टी मात्र तू जिथं असेल तिथं मात्र त्याला भगवान महाविष्णूची आरती घेतली नाही असं समजलं ना, बस त्याचं पांडुरंगाचं दर्शन झालं. म्हणून मात्र अशा पद्धतीनं या गोष्टीबद्दल उद्याची आषाढी एकादशी मोठी एकादशी आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना मात्र तो योगायोग पहा का. आम्हाला तरी वाटतं का आपण सगळे मात्र काय आहे आषाढी एकादशी मात्र करत नसल, पण अनुष्ठानाच्या योगायोगाने गुरुपौर्णिमाच्या अनुष्ठानाच्या निमित्ताने सगळ्यांनाच मात्र आषाढी एकादशीचा पर्व कालात मात्र उपास धरण्याचा योगायोग मात्र मिळाला. म्हणजे लाभदायक झालं आपलं अनुष्ठान. खरं मात्र याच्यामध्ये बरेच पर्व आले बरं का. आता आपल्या या गुरुपौर्णिमाच्या अनुष्ठानाच्या निमित्ताने मात्र बरेच पर्व आले याच्यामध्ये. पर्व म्हणजे योगायोग. म्हणून मात्र अशा पद्धतीनं हा आषाढी एकादशीचा योगायोग आहे. तर उद्या मात्र आपल्या सगळ्यांना पंढरपूरचं दर्शनही मात्र सगळ्यांना होईलच. आषाढी एकादशीने घेतले तर आपण येतं म्हणणार का नाही, वा काय गर्दी असलो पांडुरंगाच्या समोर, किती मोठी बारी असलो पांडुरंगाच्या समोर. हा, आणि असं आपण म्हणणार आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होणार, आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होणार. आणि जे 2-2, 3-3 महिने मात्र पायी चालून गेले ना, पांडुरंग मात्र पहिले त्यांना खळबळून भूक लागू देणार.